लहवीत येथील सारिका ज्वेलर्समध्ये झालेल्या सुमारे 453 ग्रॅम सोने 19.50 किलो चांदी चोरी प्रकरणाचा तपास गतिमान करून आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच चोरी गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा या मागणीसाठी सारिका ज्वेलर्सचे संचालक संतोष रत्नाकर कुलथे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनात कुलथे यांनी नमूद केले आहे की 30 मार्च 2024 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लहवीत येथील त्यांच्या सराफी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला होता। चोरट्यांनी तिजोरी व शोकेस फोडून सुमारे 453 ग्रॅम सोने 19.50 किलो चांदी तसेच रोख रक्कम असा एकूण सुमारे 97 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता। घटनेनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पंचनामा, फॉरेन्सिक तपास, फिंगरप्रिंट तपासणी आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली। मात्र 2 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। चोरीमुळे कुटुंबासह व्यवसायावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून अनेक ग्राहकांचे विश्वासाने दिलेले दागिनेही चोरीस गेल्याने ग्राहकांकडून सातत्याने विचारणा व तगादा सुरू असल्याचे कुलथे यांनी निवेदनात नमूद केले। या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व सराफ व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे हे देखील उपस्थित होते। त्यांनी या गंभीर चोरी प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी यावेळी संबंधितांना तपासादरम्यान माहिती देताना सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच या प्रकरणाचा तपास सध्या क्राईम युनिट क्रमांक 2 कडे असून तपासाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी विविध तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 2 महिन्यापूर्वी लहवीत येथे संतोष कुलथे यांच्या सारिका ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला होता, ज्यामध्ये त्यांचे अर्धा किलो सोन्याचा मुद्देमाल त्याचबरोबर 20 किलो चांदीचा मुद्देमाल हा दरोडेखोरांनी लुटून नेला होता। त्याचा तपास अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही। त्या अनुषंगाने आज पोलीस आयुक्तालयात आलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्याकडनं अशी खात्री भेटलेली आहे की सदर गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने चालू आहे, लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात येईल आणि याचा तपास जो आहे क्राईम 2 कडे आहे आणि तो योग्य पद्धतीने सुरू आहे। सध्या वाढलेले सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो। तरी पण प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीने दुकानात CCTVचे सिक्युरिटी गार्ड याचं पालन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनला भेटून आपल्याला काय सुरक्षा हवी आहे त्याचं निवेदन दिले पाहिजे। सराफ व्यवसायाच्या सुरक्षतेबाबत सध्या कुठल्या प्रमुख समस्या आहे, काय सांगाल? सध्या तरी ज्या ठिकाणी प्रामुख्याने सराफ बाजार असेल, सराफी व्यावसायिकांचे दुकानं असेल, तिकडे प्रॉपर QR कोड लावून त्याचा पोलिसांचा राऊंड झाला पाहिजे। तिकडे त्या असोसिएशनची मीटिंग झाली पाहिजे। त्या असोसिएशनच्या माध्यमातून काय आपल्याकडे तपास आपण काय उणिवा आहे आपल्याकडे त्या आपण सदर पोलीस स्टेशनला देऊ शकतो। पोलिसांनी या तपासासाठी काही विशेष पथकाची नियुक्ती केली पाहिजे का, काय वाटते आपल्याला? ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे की पोलीस पथक तपास करत आहे, युनिट 2 याचं काम बघत आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी याचा तपास केलेला आहे। काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडे गेल्यावर समजेल आम्हाला युनिट 2 कडे। संतोष रत्नाकर कुलथे, सारिका ज्वेलर्स, माळवाडी लहवीत येथील असून माझ्या दुकानात 30 तारखेला पहाटे चोरी झालेली आहे। अज्ञात चोरांनी जवळजवळ 453 ग्रॅम सोने व 19.5 किलो चांदी चोरून नेलेली आहे। तरीसुद्धा आता 2 महिने झाले, 2 महिन्यापासून अजून कुठल्याही प्रकारचं तपास लागलेला नाही आहे चोरांचा। तो लवकरात लवकर मला याची पोलिसांकडून माहिती मिळावी व मदत व्हावी ही विनंती। चोरीमध्ये 453 ग्रॅम सोनं आणि 19.5 किलो चांदी गेलेली आहे। आमच्या बाजूला पण आधी 25 तोळे सोनं चोरीला गेलेलं आहे, त्याचा पण अजून काहीच तपास लागलेला नाही आहे। आत्ता परत एक चोरी झाली आहे, तिचा पण अजून काहीच शोध लागलेला नाही। पोलीस आयुक्तालयात निवेदन दिले, त्यांनी तर सांगितलंय का बा आता बघू, तपास चालू ठेवू। आज जे निवेदन आपण दिलेलं आहे त्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर जो निर्णय असेल किंवा तपास असेल तो द्यावा अशी नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।